नमस्कार मित्रांनो, आपल्याला घर बांधायचं म्हटलं किंवा आपल्या शेतामध्ये शेत रस्ता करायचा असेल किंवा विहिरीच्या बाजूने आपण कडे टाकले आणि कडे टाकल्याच्या नंतर आपल्याला बाजूने मुरुमाची विहीर भरण करायचं असेल, असे काही शेततळे करायचे असतील, या गोष्टीसाठी मुरुम किंवा माती लागत असते आणि त्यासाठी शेतकऱ्यांना यामध्ये झिरो रॉयल्टी लागणार आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारचे पैसे आपल्याला लागणार नाहीत किंवा घरकुल योजनेमधील घर असेल त्या घरासाठी मुरुम लागणार असेल, माती लागणार असेल किंवा आपली वैयक्तिक स्वतःचं काम असेल तर त्यासाठी पैसे कोणत्याही प्रकारचे भरावे लागणार नाहीत। आजकाल तुम्हाला माहीत असेल, आपल्याला साधा मुरुम जरी घ्यायचा असेल तर त्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत। मग मित्रांनो, जर आपलं स्वतःचं काम असेल तर आपल्याला ते एकदम मोफत म्हणजे झिरो रॉयल्टीमध्ये हा मुरुम माती मिळणार आहे आणि त्यासंबंधीचा शासनाने शासन निर्णयसुद्धा निर्गमित केलेला आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, त्या शासन निर्णयात कोणकोणत्या बाबी त्यांनी दिलेल्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्याची, सर्वसामान्य लोकांच्या फायद्याची माहिती आणत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, गौण खनिज, गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे बांधकाम, माझी मालगुजारी, तलाव, मामा तलाव, लघु सिंचन तलाव, MI टँक यांचे खोलीकरण, सरळीकरण तसेच पूरहानी थांबवण्याकरिता करण्यात येणारे खोलीकरण, या योजनेअंतर्गत निघणारे गौण खनिज स्वामित्व धन न आकारता वापरण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे 3 एप्रिल 2025 रोजी निर्गमित झालेला। आता मित्रांनो, राज्यात गावतळी, पाझर तलाव, बंधारे यातील गाळ माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तसेच पारंपरिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी वापरली असल्यास त्यांना स्वामित्व धन व अर्ज फी न आकारता स्वखर्चाने गाळ माती काढून नेण्यास परवानगी देण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 1 दिनांक 3/11/2010 अन्वये शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता हा 2010लाच निर्णय घेण्यात आला होता। आता यामध्ये महत्त्वाचा आहे मित्रांनो, सध्याचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याचा। तर राज्यात महामार्गाएवढेच शेत पानंद रस्ते महत्त्वाचे आहेत। अशा रस्त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी व यंत्रसामुग्री पोहोचविण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना नियोजन विभाग रोहयो यांच्या दिनांक 11/11/2021च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे आणि त्यासाठी तसेच घरकुलासाठी, विहिरीसाठी आवश्यक असणारे गौण खनिज यांची आवश्यकता असून ते विनामूल्य स्वखर्चाने काढून नेण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। आता तो शासन निर्णय काय आहे? तर मित्रांनो, केंद्र राज्य शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे बांधकाम, माझी मालगुजारी तलाव, मामा तलाव, लघु सिंचन तलाव, MI टँक यांचे खोलीकरण, सरळीकरण तसेच पूरहानी थांबवण्याकरिता करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती, दगड, मुरुम, मातीयुक्त रेती इत्यादी गौण खनिज खालील घटकांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आता मित्रांनो, यामध्ये असं आहे की नियोजन विभाग रोहयोच्या शासन निर्णय क्रमांक महाराष्ट्र ग्रामीण रोजगार 2021 प्रक्र 29 रोहयो 10 दिनांक 11/11/2021 राबविण्यात येत असलेली मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना आणि विविध घरकुल योजनांचे लाभार्थी 5 ब्रासची मर्यादा आहे त्यासाठी। तर शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणे, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका व इतर शासकीय बांधकामे तसेच घरकुल लाभार्थी व शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्याकरिता व शेत पानंद रस्त्यासाठी सदर गौण खनिजाचा वापर करण्यात आल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्व धन आकारण्यात येणार नाही। म्हणजेच मित्रांनो, आपण जर आपल्या विहिरीवरली मुरुम जरी उचलायचा असेल
तर आपल्याला या अगोदर कर भरावा लागायचा. मात्र आता यामध्ये कोणताही कर भरण्याची गरज पडणार नाही. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका व इतर शासकीय बांधकामामध्ये स्वामित्व धन हे बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरिता सदर गौण खनिज वापरण्याची मुभा असेल. मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणेने कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामित्व धन वसूल होत आहे याबाबत खातरजमा करावी. म्हणजे जे काही आपण घरकुलासाठी जे शासन पैसे देतं त्याचा अंतर्भूत यामध्ये समावेश असतो. त्यामुळे याला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी लागणार नाही. वरीलप्रमाणे शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजासाठी तहसीलदार यांनी 0 रॉयल्टी द्यावी. म्हणजे यासाठी आपण तहसीलदारांकडे परवानगी जर मागितली तर यामध्ये आपल्याला रॉयल्टी लागणार नाही. परंतु संबंधित शासकीय यंत्रणेने स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलामधून वसूल केली का नाही याबाबत खातरजमा करण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील. सदर योजनेकरिता संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम करतील. म्हणजेच मित्रांनो, जर असं आपल्याला मुरुम असेल, गाळ असेल किंवा माती असेल, ही जर आपल्याला वापरायची असेल, उपयोगी आणायची असेल, तर आपल्याला आता तहसीलदाराकडे परवानगी घेऊन 0% रॉयल्टीवर ही परवानगी मिळणार आहे. असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.